यड्राव गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर. यड्राव गावचे हित साधायचे असेल तर स्थानिक लोकप्रतिनिधी विरोध न करता एकत्र येऊन काम केल्यास गावाचा विकास होतो. राजकारणाच्या वेळी राजकारण करा, पण गावाच्या विकासासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. यामुळे गावचा सर्वांगीण विकास होतो, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. ते यड्राव येथील रेणुका मंदिर येथे झालेल्या विविध विकास कामाचा शुभारंभ व दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार यड्रावकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर होते. यावेळी रेणुका मंदिर सभामंडप पूजन, पडियार वसाहत येथे विहीर नूतनीकरण, तांडा वस्ती योजनेतून गटर व रस्ता शुभारंभ, दिव्यांगांना इलेक्ट्रॉनिक सायकलचे वाटप, गाव चावडी इमारत बांधकाम शुभारंभ, बस थांबा निवाराचे पायखुदाई, मराठी शाळा व्हरांडातील फरची बसवणे, षटकोन शाळा येथे पत्रे बसवणे, बेघर वसाहतीकडे जाणारा रस्ता करणे आदी विकास कामांचा शुभारंभ आज करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक सरपंच कुणाल सिंह नाईक निंबाळकर यांनी केले. यावेळी सरदार सुतार प्रकाश अटकीवाटे, महावीर पाटील, शिवाजी दळवी, शिवाजी निंबाळकर, मंगल कांबळे, आप्पासाहेब कवाने, दिलीप पाटील, आनंदराव साने, मोहन प्रभाळकर, दत्तात्रय साळुंके, नितीन कांबळे, दत्तात्रय कोळी, बाबगोंडा पाटील, परसराम कट्टी, रंगराव कांबळे, बाबासाहेब राजमाने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महेश घोटणे यांनी सूत्रसंचालन केले. माजी सरपंच उल्हास भोसले यांनी आभार मानले. समाजकार्य न्यूजसाठी यड्रावहून दत्तात्रय कदम.